लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे राहुलने मुद्दामच सानिकाकडून सगळे फोल्डर मागून घेतलेले असतात। कलाला संशय येतो। कला सानिकाला विचारते सुद्धा, सानिका राहुल सर इकडे का आले होते? यावरती सानिका सांगते, काही नाही, त्यांनी सगळे फोल्डर मागून घेतलेत आणि ते फोल्डर चेक करणार आहेत। म्हणजे मी सिलेक्टेड आणि रिजेक्टेड असे दोन सेपरेट फोल्डर पाठवलेत। यावरती कला म्हणते, ठीक आहे, सिलेक्ट केलेल्या डिझाईन स्वामीनाथनला आवडतील ना? यावरती सानिका सांगते, हो, म्हणजे तुम्ही काढलेले सगळे डिझाईन सिलेक्टेड मध्ये आहेत आणि बाकी जे असे आलेले आहेत ना ते रिजेक्टेड मध्ये ठेवलेत। असं म्हटल्यावरती सानिका सांगते, मॅडम तुम्ही काळजी करू नका, तुमचे सिलेक्टेड डिझाईन ज्या वेळेला स्वामीनाथनकडे जातील त्यावेळेला स्वामीनाथन त्याला अप्रूव्ह करतील। पण इकडे राहुलने खूप मोठा गोंधळ करत स्वामीनाथनला चुकीचे डिझाईन दिलेले असतात। स्वामीनाथनने सांगितलेले असतात की ज्या डिझाईन मला आधी मिळालेल्या आहेत त्याच डिझाईन मला आत्ता पाहिजे आहेत, पारंपरिकता आणि ट्रेडिशनल आणि या आत्ताच्या ह्याचे सगळ्याचं फ्युजन असलेले दागिने मला हवेत। असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो, तुम्ही काहीच काळजी करू नका, आमची डिझायनर तीच आहे, त्यामुळे तुम्हाला परफेक्ट क्वालिटी मिळणार। स्वामीनाथन या विश्वासावरती आता मात्र निश्चिंतपणे घरी जातात आणि डिझाईन पाहायची तुमची मला काही गरजच नाहीये, तुमची डिझाईन फायनल, जर तीच तुमची डिझायनर असेल असं म्हणतात। आता मात्र इकडे राहुलने मुद्दामच कारस्थान करत जे मेल करायचे डिझाईन असतात सानिकाने सांगितलेले ते मेल न करता जे सिलेक्ट केलेले नसतात, जे रिजेक्टेड असतात ते डिझाईन मेल करते। सानिका मेल करताना आता राहुलला सांगते सुद्धा, राहुल सर खूप मोठी तुमच्याकडून चूक होती आहे, म्हणजे हे डिझाईन तुम्ही मेल करताय ते डिझाईन रिजेक्टेड आहेत आणि आपल्याला जे डिझाईन सिलेक्ट आहेत तेच मेल करायचे आहेत। राहुल म्हणतो, हे बघ, तू ना इथे एक एम्प्लॉई आहेस, मी जेवढं सांगेन तेवढंच कर, डिझाईन मधलं तुला काय कळतं ग? असं म्हणत राहुलने आता मुद्दामच हे सगळं कारस्थान केलेलं असतं, पण त्याला हे माहीत नसतं, त्याला हे कारस्थान करताना कलाने पकडलेलं असतं। पण आता कलाला नक्की मॅटर काय आहे हे माहीत नसल्यामुळे कला विचार करते, राहुलचं मला अद्वैतच्या कानावरती घातला पाहिजे, कारण एक तर तो बसला होता अद्वैतच्या चेअरवरती, त्यानंतर त्याचा माज पण एकदम वेगळ्या लेवलला होता। कला त्या मनातल्या मनात राहुलला धडा शिकवायचं ठरवते। मग मात्र आता इकडे अद्वैतला स्वामीनाथनचा कॉल येतो, तुमच्यावरती विश्वास ठेवून मी चूक केली, म्हणजे तुम्ही चांदेकर ज्वेलर्सचं इतकं मोठं नाव असून मला एक सांगता आणि त्यानंतर तुम्ही मला डिझाईन दुसऱ्याच पाठवता, तुमची डिझायनर बदलले हे तुम्हाला माहीत नाहीये का? तुमच्या डिझाईनने एकदम बकवास डिझाईन पाठवलेले आहेत। अद्वैत विचार करतो, अरे बापरे, म्हणजे कलाच्या हाताला लागलं असल्यामुळे तिने कदाचित डिझाईन वेगळ्या बनवल्यात का, किंवा नीट बनवता नाही का आल्या, काय जो प्रॉब्लेम आहे तो मला सानिकाला विचारायलाच पाहिजे। म्हणून अद्वैत सानिकाला कॉल करतो। सानिकाला कॉल केल्यावरती सानिका सांगते, अद्वैत सर डिझाईन तर पहिल्यासारख्या सुंदर बनवल्या होत्या माझ्या मैत्रिणीने, अप्रतिम डिझाईन होत्या, पहिल्यापेक्षा जरा जास्त सुंदर होत्या। यावरती अद्वैत म्हणतो, मग घोडं कुठे अडलं? स्वामीनाथनला त्या डिझाईन का नाही आवडल्या? यावरती आता मात्र इकडे सानिका सांगते, ते मला काही माहीत नाहीये, पण डिझाईन खूप सुंदर होत्या। त्यानंतर अद्वैत म्हणतो, तू स्वतः मेल केल्या होत्यास का? यावरती सानिका सांगते, नाही, मी मेल करतच होते, तितक्यात माझ्याजवळ राहुल सर आले होते, राहुल सरांनी मला सांगितलं की ते मला फॉरवर्ड कर, असं तुमचं म्हणणं आहे, म्हणजे अद्वैत सरांनी सांगितलंय की त्या डिझाईन राहुल सरांना फॉरवर्ड करायच्या आणि त्यानंतर राहुल सर त्या डिझाईन फॉरवर्ड करणार असा मला मेसेज आला, म्हणून मी डिझाईन राहुल सरांना फॉरवर्ड केल्या। अद्वैत म्हणतो, कुणी सांगितलं तुला हे करायला? यावरती सानिका सांगते, राहुल सरांनीच, आणि त्यांनीच ते म्हणजे रिजेक्टेड होते ते मेल केलेत बहुतेक। मी त्यांना बोलण्याचा प्रयत्न केले की मी सिलेक्ट केलेले मेल करते, पण ते मला म्हटले की तू एक एम्प्लॉई आहेस, या सगळ्यामध्ये तू पडू नको। फायनली आता मात्र अद्वैत खूप चिडतो। सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात, सरोज बँगलोरवरून आलेली असते आणि आता सगळेजण बसलेले असताना इकडे आता अद्वैत येतो आणि राहुल, तुला कोणी सांगितलं पेढीच्या कामामध्ये ढवळाढवळ करण्यासाठी? या सगळ्याचा तुला काही अधिकार नाहीये राहुल, असं म्हणत अद्वैत राहुलवरती खूप चिडतो आणि लाखाचे 12,000 करणारा तू पेढीवर त्या व्यवहारामध्ये का लक्ष घातलंस? स्वामीनाथनला रिजेक्टेड डिझाईन का पाठवल्यास?
या सगळ्यामध्ये राहुल तुझा हा हलगर्जीपणा मी खपवून नाही घेणार, असं म्हणत अद्वैत राहुलला जबरदस्त आता फटकारतो आणि म्हणतो, यापुढे पेढीवरचे कोणतेही निर्णय घेताना मला विचारल्याशिवाय जर निर्णय घेतलेस तरी याद राख, कोणताही निर्णय मला विचारल्याशिवाय घ्यायचा नाहीये, कारण पेढीचं नुकसान झालेलं मी सहन करणार नाही. आत्तापर्यंत तुझ्यामुळे, तुझ्या बायकोमुळे घरामध्ये अनेक प्रकारचे वादविवाद झालेत, त्याच्याकडे मी दुर्लक्ष केले, पण पेढीच्या व्यवहारात आणि चांदेकरांच्या इब्रतीमध्ये यापुढे तुझ्यामुळे कोणता प्रॉब्लेम आला तर मी सहन नाही करणार. मग रागाने पेटून रोहिणी उठते आणि अद्वैत, तू का बरं माझ्या मुलाला सारखं सारखं असंच बोलतोस? एकतर कंपनीतला त्याला कोणता अधिकार द्यायचा नाही असं तू ठरवलेस का? त्याला आपल्या टाचेखालीच ठेवायचं असं ठरवलेस का तू? म्हणजे चांदेकरांचा मोठा वारस असल्याचा तू आता या सगळ्यामध्ये सारखा तोरा मिळवत माझ्या मुलाला टाचेखाली ठेवण्यासाठी हे सगळं करतोयस ना? मला तुझी सगळी कारस्थानं कळतात अद्वैत, असं म्हणत आता मात्र रोहिणीने खूप तमाशा केल्यावरती अद्वैत बिचारा आपला नेहमीप्रमाणे गप्प बसतो. म्हणजे या सगळ्यामध्ये रोहिणी आत्याला उलट उत्तर कसं द्यायचं हे त्याला बिलकुल पटत नाही. त्यामुळे अद्वैत गप्प बसतो आणि काहीही न बोलण्याचा विचार करतो. याचाच फायदा घेत आता रोहिणी पुढे म्हणते, अद्वैत, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती रे. जे काही वागलास ना या सगळ्यामध्ये मला न तू राहुलला कसं ऑफिसमध्ये ट्रीट करत असशील हे कळतंय. तुला काय वाटलं चांदेकरांचा तू एकटा वारस आहेस का? राहुल सुद्धा चांदेकरांचा वारस आहे आणि हे मला आता इथे सगळ्यांच्या समोर सांगायचं आहे. आत्तापर्यंत गप्प असलेली कला चिडते आणि कला तिकडे येते. कला म्हणते, रोहिणी आत्या, काय चाललंय तुमचं? कुणाला बोलताय तुम्ही? त्याच अद्वैतला बोलताय, असं म्हणत रोहिणी म्हणते, तू गप्प बस, तुझा मध्ये बोलण्याचा काही प्रश्न नाहीये. कला म्हणते, का नाही मी मध्ये बोलणार? मी मध्ये बोलणार, कारण या सगळ्यामध्ये यावरती अद्वैत म्हणतो, कला तू गप्प बस. यावरती कला म्हणते, नाही, आज ऑफिसमध्ये जे काही झाले ते मी पाहिलं. मी ज्या वेळेला सानिकाला भेटायला गेले तेव्हा राहुलने तिथे येऊन तिला सांगितलं की मला फोल्डर दे, मी बघतो, आणि रिजेक्टेड आणि सिलेक्टेड सगळे फोल्डर राहुल घेऊन गेला आणि राहुलने जे मेल केलेत ना ते फोल्डर रिजेक्टेड आहेत. सानिकाने त्याला सांगितलं सुद्धा होतं. सानिका त्याला बोलली की मी सिलेक्ट केलेले आहेत, त्यावरती राहुलने मुद्दाम रिजेक्टेड पाठवायची गरज काय? जर चांदेकरांचा हा वारस आहे तर चांदेकरांच्या पेढीला नुकसान होईल असं हा का वागला? यावरती आता मात्र रोहिणी म्हणते, अद्वैत, तुझ्या बायकोला सांग, फार हिचं तोंड चाललंय. हिचा काय संबंध पेढीशी आणि आपल्या घराशी? ही उपऱ्यासारखी या घरात आलेली आहे आणि माझा मुलगा हा चांदेकरांचा वारस आहे. आत्तापर्यंत नैनाने जे कलाला बोललेली असते की ही उपरी आहे, हिचा नवरा हिला हे नाही, ही या घरची सून कशी, सासू हिला सून मानत नाही, तीच री ओढत रोहिणीने कलाचं तोंड बंद करायला आता पुन्हा एकदा तेच अस्त्र उगारल्यावरती कला म्हणते, बाद झालं, आता मी कोणाचं काही ऐकून घेणार नाहीये. चांदेकरांच्या इब्रतीला, चांदेकरांच्या पेढीवरती जर का काही नुकसान पोचवण्याचं काम करत असेल तर या घरची सून म्हणून मला हे करायलाच पाहिजे. रोहिणी म्हणते, तू आणि सून, कोण तुला सुनेचा मान देतं? मग आत्तापर्यंत गप्प असलेले आबा उतरतात. कोण मान देतं म्हणजे? या घरातली माणसं, या घरातली नाती, या घरातला घर हे पूर्णपणे कलाला सून मानतं. या घरची मोठी सून आहे ती. यावरती रोहिणी म्हणते, आबा, तुम्हाला दरवेळेला अद्वैतच पडलेलं असतं, दरवेळेला कलाचंच पडलेलं असतं. अद्वैत या घरचा मोठा मुलगा, कला या घरची मोठी सून, मग रोहिणी या घरची मोठी सासू आहे ना, म्हणून तिला मान. रजनी हे घर सांभाळते म्हणून तिला मान. आणि माझं काय आहे इथे? म्हणजे मी आणि माझा मुलगा हे सुद्धा चांदेकरांचे तितकेच मोठे वारस आहोत, हे तुम्ही सगळेजण सोयीस्करपणे विसरताय. कला म्हणते, रोहिणी आत्या, कोणी काही. कला सांगते, हे असं सगळं बोलून तुम्ही माझं तोंड बंद करू शकत नाहीये, कारण मी चांदेकरांची सून आहे. मला ह्या लग्नाने हा मान मिळालेला आहे, मला आबांनी हा मान दिलेला आहे आणि मी चांदेकरांची सून लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आली. मी जशी लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आले ना, तसंच चांदेकरांच्या लक्ष्मीला जर कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र ही लक्ष्मी खंबीरपणे उभी राहीन. अत्याबाद झालं. यावरती चिडलेली रोहिणी म्हणते, कला, अगं, तुला 2 पैशाची ह्या घरात किंमत नाहीये आणि त्याचबरोबर तुझा नवरा तुला नवरा मानत नाही आणि सासू मानत नाही. परत तेच मला बोलायला लावू नको. अद्वैत म्हणतो, आत्या, भास्कर, सगळ्यांनी मिळून कलाला हे सारखं बोललेलं मला नाही चालणार. यावरती आता मात्र कला म्हणते,
बाद झालं, आत्ता मी सगळ्यांच्या समोर खरं सांगणार आहे. या रोहिणी आत्याने अद्वैतकडून 2 पेढ्यांच्या कागदांवरती सह्या घेतलेल्या आहेत. म्हणजे राहुलच्या नावे 2 पेढ्या करायला घेतलेल्या आहेत. आणि हे सगळं नैनासोबत लग्न करण्यासाठी, नैनाताईसोबत लग्नासाठी त्याने हे सगळं केलेलं आहे. आणि नैनाताईचं राहुलसोबत लग्न व्हावं यासाठी अद्वैतने सॅक्रिफाईस करत 2 पेढ्या राहुलच्या नावावरती केल्यात. आणि त्या अद्वैतला तुम्ही असं अद्वा तद्वा बोलताय. आत्तापर्यंत झाकली मूठ 1.25 लाखाची झाकली मूठ उघडल्यावरती नाही काय आता इकडे रोहिणीचं सगळं बिंग फुटतं. आबा म्हणतात काय 2 पेढ्या? यावरती कला म्हणते हो आबा, मला हे बोलायचं नव्हतं, पण या 2 पेढ्या उगाचच याच्याकडे म्हणजे आता त्याला ब्लॅकमेल करून की राहुल लग्न करणार नाही हे करून आता मात्र इकडे रोहिणी आत्याने घेतल्यात. हे ऐकल्यावरती आता इकडे सरोजचा पण पारा चढतो. सरोज म्हणते काय अद्वैत खरं आहे हे सगळं? यावरती आता मात्र इकडे रोहिणी म्हणते वहिनी कुणाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतेस तू? तुला आता तुझ्या सुनेवरती विश्वास बसला का? यावरती सरोज म्हणते 1 मिनिट रोहिणी, तुझं तोंड बंद कर, मला सगळं अद्वैतच्या तोंडून ऐकायचं आहे. कला म्हणते अद्वैत बोल, हीच वेळ आहे. चांदेकरांची पेढी वाचवायची असेल तर तुला आत्ता बोलायला लागेल. बघितलंस ना राहुलने काय केलं ते? आज सकाळी राहुलने मात्र आता इकडे तुझ्या केबिनमध्ये येऊन खुर्चीवर बसलेला आणि मला मास दाखवत होता. मी कुठेही बसेन, मी काहीही करेन, त्यामुळे आता बोल अद्वैत. अद्वैत म्हणतो हो, आत्यानी या लग्नासाठी माझ्याकडून कम्पेन्सेशन म्हणून हे घेतलेलं आहे. आता मात्र इकडे आबा चिडतात. कम्पेन्सेशन? रोहिणी इतक्या खालच्या पातळीला उतरलीस तू? चांदेकरांची स्वतःला वारसदार म्हणवतेस आणि स्वतः चांदेकरांच्या 2 पेढ्या नावावरती करून घेतेस. सरोज म्हणते आबा हे आता अति झालेलं आहे. म्हणजे आता रोहिणीचा हा माज उतरवायलाच पाहिजे. रोहिणी आत्तापर्यंत तुझ्याकडे मी दुर्लक्ष केलं, पण बास आता तुझ्याकडे दुर्लक्ष होणार नाही आहे. यावरती कला म्हणते अद्वैत तू बोल, तू निर्णय घे आता. यावरती आता रोहिणी सांगते आबा त्यात इतकं मोठं काय झालेलं आहे? मी पण चांदेकरांची वारसच आहे. ज्याप्रमाणे अद्वैतला या सगळ्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे माझ्या मुलाला पण आहे. मी सुद्धा चांदेकरच आहे आणि चांदेकरांच्या प्रॉपर्टीतली 3री हिस्सेदार मी आहे. म्हणजे चांदेकरांच्या प्रॉपर्टीतला 3रा हिस्सा मला पाहिजे. आता मात्र हिस्सावरती आल्यावरती आबांचं डोकंच फिरतं. आबा म्हणतात हिस्सा? कसला हिस्सा रोहिणी? रोहिणी तू विसरत असशील, खरं सांगायचं तर ह्या चांदेकरांच्या पेढ्या आहेत आणि तू आता चांदेकर नाही आहेस. तुझं लग्न झालंय, भले तुझा डिवोर्स झाला असला तरी तू चांदेकर नाही आहेस. तुझा मुलगा चांदेकर नाही आहे. चांदेकरांच्या 3ऱ्या हिश्श्यावरती हक्क सांगण्याचा तुम्हाला कोणाला अधिकार नाही आहे. जगासमोर वाभाडे नको म्हणून मी कधीच काही बोललो नाही. त्या दिवशी नैनाने पण हे सगळं करून चांदेकरांची अब्रू ज्या वेळेला वेशीवर टांगली त्यावेळेलाच मी ना ही चांदेकरांची सून नाही हे जग जाहीर करणार होतो, पण मी काहीच बोललो नाही. पण आज सगळ्यांच्या समोर मी सांगतोय तू चांदेकर नाहीस, तुझा मुलगा चांदेकर नाही, तुझी सून चांदेकर नाही. कुठच्या अधिकाराने चांदेकरांच्या 3ऱ्या हिश्श्यावरती तू अधिकार गाजवायला निघालेस? हा अधिकार तुला कधीच मिळणार नाही. आणि आज सगळ्यांच्या समोर मी सांगतोय अद्वैत त्या 2 पेढ्या ज्या परत कागद आहेत त्या पेढ्या परत घे, नाहीतर या पेढ्यांना मी इनॉग्रेशन म्हणजे उघडूनच देणार नाही या पेढ्या मी. एवढं लक्षात ठेव, कारण चांदेकरांच्या पेढ्यांवरती दुसरं कोणी आधीपासून हक्क सांगितलेला आणि तो पण अशा पद्धतीने मला बिलकुल पटणार नाही. असं म्हणत मग मात्र आबांनी अद्वैतला इशारा दिल्यावरती कला सांगते बघा रोहिणी आत्या, तुम्हाला जर का चांदेकर म्हणून तुम्ही वाटत असतात तर राहुलने हे सगळं केल्यावरती तुम्ही राहुलचे कान उपटले असते, पण तुम्ही काय केलं? तुम्ही राहुलला पाठीशी घालताय. यावरती अद्वैत म्हणतो हो आत्या, आज राहुलने जे केलं ना त्यामुळे आपलं करोडोचं नुकसान झालं असतं. यावरती आता मात्र अद्वैत सांगतो मी सानिकाला सांगून मेल दुसरा पाठवला म्हणून स्वामीनाथन शांत झालेत आणि त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट परत दिले, पण आज राहुलमुळे करोडोचं नुकसान झालं असतं. कला म्हणते कोणते चांदेकर आपल्या पेढीचं करोडोचं नुकसान करतात? हीच गोष्ट सिद्ध करते की तुम्ही चांदेकर नाही आहात. असं म्हटल्यावरती आत्तापर्यंत कलाला तू चांदेकरांची सून नाहीस, तू चांदेकरांची सून नाहीस असं हिणवणाऱ्या रोहिणीचं तोंड कायमचं आबांनी बंद केलेलं असतं. सरोज म्हणते आत्ताच्या आत्ता ते कागदपत्र रद्द कर अद्वैत, हा माझा आदेश आहे. असं म्हटल्यावरती अद्वैत कागदपत्र घेऊन येतो, ते रद्द केले जातात. आता सरोजच्या मनामध्ये कलाविषयी एक वेगळाच आदर येतो. म्हणजे ही मुलगी खरंच चांदेकरांची आदर्श सून होण्याच्या लायक आहे याची सरोजला खात्री पटते.